पुलाची वाडी परिसरातले जे नागरिक आहेत ते एकत्र आलेले आहेत। नक्की काय भूमिका आहे तुमची? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बाजूला आले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत ते समोरच्या रोडनी जाऊ शकतात, पण 200 घरांची वस्ती असलेल्या पुलाच्या वाडीमध्ये त्यांना येता येत नाही का? पुणे शहरामधनं पुलाची वाडी गायब केलेली आहे का? इथं 200 घरांमध्ये पाणी होतं। इथं शिवराज चौकात 3 मुलं इथली मृत पावलेली आहेत करंट लागून, त्यांच्याकडे सुद्धा ते आलेले नाहीयेत। मग फक्त मुख्यमंत्र्यांना एकता नगर आणि पाटील इस्टेटच महत्वाची आहे का? पुलाची वाडी महत्वाची नाही का? इथले नागरिक महत्वाचे नाहीयेत का? आज 25 तारखेला रात्री 3 वाजता पाणी आतमध्ये शिरलेले, लोकांनी कुठे जायचं होतं? प्रशासनाची पूर्वसूचना काहीच नव्हती। नक्कीच महिला आहेत, काय सांगाल? काल एकता नगरमध्ये मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली, मात्र तुमच्या इकडे पाहणी करण्यासाठी ते आले नाही आले। आमचं म्हणणंच एवढं की आमची पुलाची वाडी आहे का नाहीये पुण्यामध्ये, एवढं आम्हाला त्यांनी दाखवून द्या। आणि जंगली महाराज सगळी लोक आहेत तर ती त्यांना दिसली नाहीत का, एवढं म्हणणं आहे। मदत वाट बघत होतो आम्ही, एक लेटर तयार केले त्यांना देण्यासाठी, त्याच्यासाठी वाट बघत होतो। ते आमच्याकडे म्हणजे त्यांचं काहीच त्यांचं हे नव्हतं। मुख्यमंत्री आहेत, जंगली महाराज रोडवरनं मुख्यमंत्री साहेब गेले, जंगली महाराज रोडच्या समोरच 630 पुलाची वाडी आहे, ती नकाशातनं गायब केली का? तिथली लोक महत्वाची नाहीये का? मध्यरात्री पाणी, मग मेलेल्या लोकांना तुम्ही जिवंत लोक तुम्हाला महत्वाची नाहीये का? त्यांचं काहीच हे नाही का तुमच्यामध्ये किंमत? नक्कीच।